सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त बऱ्याचशा ताईंनी स्वामींची मूर्ती ऑर्डर केलेली आहे। काही ताईंनी बघा कुंचन सुद्धा ऑर्डर केलेला आहे। तर कुंचनची विधिवत पूजा करून अगदी घरपोच तुम्हाला कुंचन मिळतोय। त्याचबरोबर कुंचन सेवेचे खूप चांगले अनुभव आहेत। तर एका ताईंचा मी थोडक्यात अनुभव सांगून आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहे। तर एक ताई आहेत बरं का, त्यांची तुम्ही कमेंट वाचू शकता आणि मी कम्युनिटीमध्ये सुद्धा ती कमेंट टाकेनच, तुम्ही नक्की बघा। तर ताईंनी कुंचन ऑर्डर केला, कुंचनची सेवा करायला सुरुवात केली। त्याच्या अगोदरच बघा ताईंनी म्हणजे सुरुवातच केली नुसती आणि लगेचच ताईंना जे दिलेले पैसे उसने होते ते अर्धे मिळाले ताईंना, म्हणजे त्याची अपेक्षा सुद्धा त्यांना नव्हती की ते पैसे त्यांना रिटर्न मिळतील। म्हणजे ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे ती अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे। तुमचे पैसे कुठेही अडकलेले असो किंवा तुमच्यावरती कर्ज असो किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होत नसेल, अनावश्यक खर्च होत असेल, सतत तुमच्या घरामधला आजारपण वाढत असेल, तर या सगळ्या गोष्टीचा खर्च टाळण्यासाठी, अनावश्यक खर्च होऊ नये, सतत आजारपण घरामध्ये आपल्या येऊ नये म्हणून माता लक्ष्मीची आपण ही प्रभावी सेवा म्हणजे धनलक्ष्मी कुंचन सेवा करतो। तसंच बऱ्याचशा ताईंचे चांगले घराचे स्वप्न सुद्धा पूर्ण झालेले आहेत। छोटी छोटी इच्छा असतात त्या सुद्धा पूर्ण। धनलक्ष्मी कुंचन सेवेला सुरुवात केल्यानंतर काही दिवसामध्येच तुम्हाला त्याचे अनुभव सुद्धा मिळायला सुरुवात होते। तर अशा बऱ्याचशा ताईंचे बरेचसे चांगले अनुभव आहेत। तर बऱ्याचशा ताईंचं स्वतःचं हक्काचं घर झालंय, काहींचा बिझनेस अजिबातच चालत नव्हता, तो बिझनेस सुद्धा खूप चांगला चालतोय, त्यांचा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये त्यांना यश मिळतंय, प्रगती होते आणि तुमची प्रगती, तुमचं यश किंवा तुमच्या मनाला समाधान लाभतंय म्हणजे की तुमचे आशीर्वाद नेहमी माझ्या सोबत असतात आणि मलाही चांगलं वाटतं। कारण निमित्त मात्र मी आहे। धनलक्ष्मी कुंचन सेवा आपल्या चॅनलवरती सगळ्यात पहिल्यांदा आपण सांगितली आणि त्या सेवेची पूजा सामग्री तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडून ऑर्डर केली आणि त्याच्यामधून तुम्हाला सुद्धा खूप चांगले अनुभव सुद्धा आलेले आहेत। त्याचबरोबर बघा बऱ्याचशा ताईंना पूजा साहित्य एकत्र घेणं किंवा एकदम पैसे त्यांच्याकडे नसतात, काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, त्यामुळे कधी पूजा साहित्य किंवा देवदेवतांच्या मूर्त्या, वस्त्र, अलंकार भरपूरचं साहित्य खरेदी करता येत नाही। अशा वेळी भरपूर ताईंच्या मेसेजमुळे सगळ्या ताईंशी डिस्कशन झालं। भरपूर ताई म्हणतात की शीतलताई तुम्ही बिशीची एखादी योजना लावा जेणेकरून आमच्यासारख्या गृहिणींना महिन्याला किंवा 5 महिन्यातनं एकदा भरपूरशी सामानाची खरेदी करता येईल। तर बघा ज्यांना शक्य आहे त्या तर ताई ऑर्डर करतायत आणि ज्यांना शक्य नाहीये त्यांच्यासाठी ही बिशी योजना आहे, गुरुपौर्णिमेपासून आपली चालू झालेली आहे। तर प्रत्येक ताईंनी जशी बिशी म्हणजे 1000 पासून 2000 पर्यंतच आपण बिशी ठेवलेली आहे। तर या बिशीमध्ये ऑलरेडी 20 ताईचा नंबर आहे बरं का, त्यांनी बिशी लावलेली आहे आपल्याकडे, पण मी एवढं सांगितलं नव्हतं। पण बऱ्याचशा ताईंचा हाच प्रॉब्लेम असतो, मेसेजेस असतात की ताई तुम्ही सुद्धा असं साडीसारखं वगैरे मोठ्या दुकानासारखे तुम्ही सुद्धा आमच्याकडून बिशी घ्या आणि तुम्ही त्यामध्ये आम्हाला 5 महिन्यानंतर पूजा साहित्य आणि एक सुंदरसं गिफ्ट तुम्हाला मिळेल। 5 महिन्याची बिशी असेल। ज्या ताईंना पूजा सामग्रीची बिशी लावायची आहे त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला पूर्ण माहिती आणि डिटेल्स व्हॉट्सअपला तुम्हाला समजतील। त्यासोबत आज धनलक्ष्मी कुंचन सेवा आणि अष्टलक्ष्मी दीपची पूजा करणार आहे। ज्या ताईंचे धनलक्ष्मी कुंचन पौर्णिमेच्या शुभ मुहूर्ताचं बुकिंग आहे त्यांचे सगळ्यांची धनलक्ष्मी कुंचनची विधिवत पूजा होणार आहे आणि पौर्णिमेपर्यंतच ऑफर होती या धनलक्ष्मी कुंचनला, आता इथून पुढे ऑफर नसणार आहे। त्यामुळे ज्या ताईंचं अजून बुकिंग असेल त्यांनी सुद्धा बुकिंग केलं तरी चालेल, फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी आजच्या दिवसापर्यंतच बुकिंग आहे। त्याचबरोबर बघा आज सुंदर अशी आपण सेवा करणार आहे माता लक्ष्मीची आणि त्यासोबत धनलक्ष्मी कुंचनची सेवा। कुंचन सेवेतून भरपूर चांगली फलश्रुती तुम्हाला मिळते। ही सेवा ही तांदळाची आहे, साक्षात लक्ष्मी मातेची आपण सेवा करतो। तांदूळ म्हणजे साक्षात लक्ष्मी आणि तांदळाची सेवा आहे। त्याच्यामध्ये कवड्या, गोमती चक्र, गुंज, पवळा, मोती, त्यासोबत चांदीचं एखादं कमळाचं फूल ठेवायचं आहे। कारण चांदी ही माता लक्ष्मीला प्रिय आहे, कारण चांदी आपल्या घरातलं वातावरण सुद्धा शुद्ध करते। परंपरेनुसार चांदीचं आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्रामध्ये भरपूर महत्व आहे। आपले पूर्वज चांदीच्याच मूर्तीची पूजा का करायचे? कारण आजकाल नॅचरल हवा मिळत नाहीये, त्यामुळे चांदी हवा ऑक्साईड करायचं काम करते, त्यासोबत हवा आपली शुद्ध होते, आजूबाजू वातावरण आहे ते पॉझिटिव्ह राहण्यासाठी मदत होते। त्यासोबत कुंचन सेवा करताना लक्ष्मीला प्रिय असणारं गुलाबाचं अत्तर, गुलाबाची अगरबत्ती नक्की लावायची आहे। तुम्हाला ह्या व्हिडिओ डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती मिळेल। त्यासोबत खाली डिस्क्रिप्शन मी दिलेलं आहे, ते डिस्क्रिप्शन नक्की चेक करा। धनलक्ष्मी कुंचन पूजन आणि उत्तर पूजन कसं करावं हे खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मध्ये आहे,
तुम्ही नक्की ती लिंक ओपन करा. डिस्क्रिप्शन बऱ्याच ताईंना समजत नाहीये, पण डिस्क्रिप्शन मध्ये भरपूरशी माहिती असते, भरपूरशा पूजा सामग्री, पूजा साहित्याची लिंक असते. त्यासोबत डिस्क्रिप्शन मध्ये माझा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर सुद्धा असतो. त्यामुळे तुम्ही बघताना तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा. डिस्क्रिप्शन मध्ये बरीचशी तुम्हाला माहिती मिळते. तर आता सुंदरशी धनलक्ष्मी कुंजन सेवेला सुरुवात करणार आहे. माता लक्ष्मीची ज्या घरामध्ये सेवा होते त्या घरामधून माता लक्ष्मी कधीही जात नाही, कायम तुमच्या घरामध्ये वास्तव्य करते. त्यासोबत बघा, माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारा फोटो फ्रेम आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या उद्योगामध्ये असणं शुभ मानलं जातं. त्यामुळे नसेल तर आजच ऑर्डर करा. माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारा फ्रेम आपल्याकडे मिळतो. कारण आपण जे बघू, म्हणजे आयुष्यामध्ये जे आपण पॉझिटिव्ह, म्हणजे समजा असं एखादं छान चित्र आहे पैशाचं किंवा एखादं छान असं चित्र आहे, म्हणजे आपल्याला ज्या इच्छा आहेत ते चित्र बघून आपण साक्षात त्याच्यामध्ये उतरतो. म्हणजे आपण जे फील करू तेच आपल्यासोबत होतं. त्यामुळे नेहमी आपल्या मनामध्ये चांगले विचार आणि चांगले फिलिंग्स असतील तर सगळ्या आयुष्यामध्ये गोष्टी ह्या चांगल्या घडतात. त्यामुळे बघा, नेहमी विचार आपले सकारात्मक असायला पाहिजे, पॉझिटिव्ह असायला पाहिजे आणि आपलं मन आणि आपण स्वतः आनंदी असायला पाहिजे. तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होते. फक्त स्वतःमधून सुरुवात करा. नाही खूप सेवा करतो, खूप देवदेव करतो, पण कसं असतं, माझं मन काही देवपूजेत लागत नाही, माझं मन तिसरीकडेच भटकतं, किंवा माझं जे हवंय, माझं जे टार्गेट आहे त्याच्यापासून मी वेगळीकडेच जाते. असं नाही करायचं. जे तुम्हाला अचीव्ह करायचं आहे त्याचाच विचार करायचा आणि नेहमी त्याच गोष्टी डोक्यामध्ये ठेवायच्या. त्यासोबत घरची गृहलक्ष्मी खुश असेल तरच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगते, आपण एक आपल्या घराची लक्ष्मी आहे, किंवा आपण सुद्धा आपल्या घराचं सौभाग्य, अलंकार, भरपूर काही गोष्टी आपण घालतो, किंवा आपण आपल्या घराचं भरपूर काही चांगल्या गोष्टीसाठी, खूप काही गोष्टी आपल्या घरासाठी सुद्धा आपण करण्याचा प्रयत्न करत असतो. तर घरची गृहलक्ष्मी खुश असेल, छान असेल, त्याच घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते. परवाच एक ताई भेटल्या मला आणि त्या ताईंनी सांगितलं की आमच्या घरामध्ये शीतलताई खूप प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे असंच मला त्या अचानक भेटल्या होत्या बरं का, त्या राहतात निगडीमध्ये. तर त्यांना बघून असं मी बोलले पण स्पष्ट की ताई, म्हटलं तुम्ही आमच्याकडनं पूजा साहित्य घेताय, कुंचन घेतला, खूप छान अशी माता लक्ष्मीची सेवा करताय, तर मग तुमच्या कपाळाला टिकली नाही, कुंकू नाही, हातामध्ये बांगड्या नाहीये, तर मग कसं काय देवी देवतांपर्यंत तुमची सेवा स्वीकार होईल? कारण बघा, आध्यात्मिक गोष्टीमध्ये आपला साज शृंगार सुद्धा तसा असायला हवा. जास्त काय मेकअप करा किंवा ओव्हर मेकअप करा असं मी म्हणणार नाही. किंवा देवाला भाव महत्वाचा असतो, मेकअप महत्वाचा नसतो. पण मेकअप नाही, पण जे काही आपल्या हिंदू धर्मामध्ये, संस्कृतीमध्ये आधीपासून जे आले, म्हणजे कपाळाला टिकली, कुंकू, हातामध्ये बांगड्या असणं, हे आपलं सौभाग्य अलंकार आहे आपल्या घराचं, किंवा आपण आपल्या घराची लक्ष्मी आहे. त्यामुळे लक्ष्मी जर तुमच्या घरामध्ये बिना मळवटाची, बिना कुंकवाची, बिना अलंकाराची आली तर तुम्हाला प्रसन्न वाटेल का? नाही वाटणार. कारण त्यांचा जो अलंकार, त्यांचे जे भाव आहेत ते बघून आपल्याला पॉझिटिव्ह आणि सकारात्मक नेहमी वाटत असतं. त्यामुळे असं मी सांगणार नाही की मेकअप करा किंवा काय करा, पण देवपूजा करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तुम्ही साज शृंगार करणं म्हणजे काय, की आपल्या कपाळी टिकली असणं, हातामध्ये बांगड्या असणं, आपल्या गळ्यामध्ये एक अलंकार असणं, हे खूप महत्वाचं असतं. कारण भोंड्या कपाळाने आणि रिकाम्या हाताने कधी देवी देवतांची पूजा करू नये आणि देवी देवतांना ती मान्य सुद्धा नसते. त्यामुळे घरची लक्ष्मी खुश असेल, तुमच्या घरामधून लक्ष्मी कधीही जात नाही. कारण घरच्या लक्ष्मीला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण घरामधलं वातावरण जसं असतं त्यानुसार देवी देवता आपल्या घरामध्ये वास्तव्य करतात. त्यासोबत नित्य देवपूजेमध्ये नैवेद्य, देवी देवतांचा अभिषेक, ह्या सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या आहेत बरं का. कारण देवी देवता म्हणजे आपले आई वडील, आपल्या परिवाराचे आपले थोर, म्हणजे आपण कसं म्हणतो, मोठ्या थोरांचे आशीर्वाद मिळाले तर आपलं आयुष्य चांगलं चालतं. ज्यांच्या घरी थोर, म्हणजे ज्यांच्या घरी वडीलधारी माणसं आहेत त्यांचं खरंच नशीब चांगलं असतं की रोज त्यांचं दर्शन होतं, किंवा त्यांच्या चांगल्या वाईट गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात, त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं मिळतं. पण काहींच्या घरामध्ये अशी लोक नाही मिळत. त्यावेळेस काय होतं की आपले भगवंत, आपले स्वामी गुरु हेच आपले वडीलधारे आणि आपले हेच घरातले मोठे व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाने आपलं घर चालतं, ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि कोणी नाही असं नाही, फक्त आपण माणसांमध्ये सगळ्या गोष्टी बघतो, पण जो आपले गुरु बसलेत ते सुद्धा आपले आई वडील मायबाप असतात. त्यांनाही तुम्ही तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सांगू शकता. त्यासोबत रोज त्यांना नमस्कार करू शकता, आई वडील समजून. ते सुद्धा आपल्याला आशीर्वाद नक्की देतात. तर चला, वेळ न वाया घालवता आपण सेवेला सुरुवात करूया. ज्या ताई माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनचं बटन प्रेस करायचं आहे, जेणेकरून सगळ्या पूजेच्या सेवा तुम्हाला माहिती होतील. त्यासोबत स्वामीमय लाईव्ह शीतल या चॅनलवरती लाईव्ह असतो रोज. आता 2 दिवसात झाला नाहीये,
कारण गुरुपौर्णिमेमुळे खूप लोड होता आमच्यावरती आणि आता पुन्हा एकदा लाईव्ह चालू होईल. तर लाईव्ह मध्ये भरपूर म्हणजे जवळपास 300 ते 400 क्वांटिटीमध्ये कधी कधी पूजा साहित्य दाखवलेलं असतं. लाईव्ह रेकॉर्ड येऊन नक्की तुम्ही बघा. त्याच्यामधलं तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे. त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. कॉल कुणीही करायचा नाहीये. व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला हव्या त्या वस्तूची प्राइस आणि शिपिंग कुरिअर तुम्हाला सांगितलं जाईल. तर असं तुम्हाला बुकिंग करायचं आहे. कॉलला कोणताही रिप्लाय मिळणार नाही. आणि तुमचे जे मेसेजेस असतात बऱ्याच ताई म्हणतात की शीतल ताई रिप्लायच मिळत नाही. पण तुमचा जो काही प्रश्न असतो तो तेवढा व्हॅलिड असेल तर रिप्लाय हा सगळ्यांना मिळतो. आणि जरी वेळ होत असेल रिप्लायला तरी स्वारी माफ करा, कारण भरपूरशे ऑर्डर आणि भरपूरशे मेसेजेस असतात. पण प्रत्येकाला रिप्लाय मिळणार आहे. कुणी नाराज होऊ नका. तरी आमच्याकडून तुमची काही गैरसोय होत असेल, आमचं काही चुकत असेल तर खरंच मनापासून मी माफी मागते आणि एक बहीण समजून तुम्ही माफ कराल ही मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवते. कारण तुम्ही माझे सगळे सबस्क्रायबर नसून माझे स्वामीमय लाईफ शीतल ह्या फॅमिलीचे फॅमिली मेंबर आहात. त्यामुळे तुमच्या सर्वांची मनापासून माफी मागते. तुम्ही असेच कायम माझ्यासोबत राहा. आतापर्यंत जशी साथ दिली तशीच इथून पुढे द्या. माऊलींचा कृपा आशीर्वाद वरद हस्त आणि तुमची सर्वांची साथ आहे म्हणून स्वामीमय लाईफ शीतल आणि स्वामी मूर्ती आर्ट आहे. तर चला माझ्या छान टाईमसाठी आज धनलक्ष्मी कुंचन सेवा तुम्हाला मी दाखवणार आहे. सेवा करताना आपण सुद्धा सकारात्मक आणि पॉझिटिव्ह राहायचं आहे. दुःखी व्हायचं नाहीये. नेहमी आनंदी राहा. जे आहे त्याच्यामध्ये खुश राहा. कारण कसं असतं दुःखाने भरपूरशे आजार किंवा सारखं मन अस्वस्थ राहिल्याने सारखं निगेटिव्ह विचार केल्याने आपल्याला भरपूरशा प्रॉब्लेम्सना फेस करावं लागतं, आजारांना फेस करावं. त्यामुळं स्वतः पॉझिटिव्ह राहा. तुमच्या आयुष्यामध्ये दुखणं औषधाला सुद्धा राहणार नाही. तुम्ही सुद्धा अशी खणखणीत आणि छान आणि हेल्दी राहाल, निरोगी राहाल. तर चला आपण आज सेवा बघणार आहे. सेवा आवडली छानशी कमेंट करायची आहे ताईंनो आणि जे व्हिडिओ बघतायत त्यांनी. तर तुम्हाला असं छान छान मोटिवेशनल मला नेहमीच करावं असं वाटतं. फक्त वेळअभावी म्हणजे वेळ कमी पडते, पण त्यातून पण मी वेळ काढून तुमच्यापर्यंत छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर बघा धनाचा वर्षाव करणारा माता लक्ष्मीचा ही फ्रेम आपल्याकडे मिळते. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर माता लक्ष्मीच्या बघा समोर मी जी काही जास्वंदाची फुलं ठेवलेली आहेत. कारण माता लक्ष्मीला लाल फुल, गुलाब, जास्वंद प्रिय असतो. त्यामुळे जास्वंदाची फुलं ठेवलेली आहेत. त्यासोबत बघा आपल्याला आधी दिव्याचं पूजन करून घ्यायचं आहे माता लक्ष्मीच्या सेवेसाठी. तर ज्या काही माता लक्ष्मीची सेवा मनोभावे करतात त्यांना खूप छान छान अनुभव येतात. तर हा दिवा आहे. त्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळदी कुंकूला अलंकरित करून घ्यायचं आहे. बऱ्याचशाच ताई दिव्याला अलंकरित न करताच दिवा लावतात. तर बघा हळद लावायची आहे. त्याच्यावरती कुंकू लावू शकता किंवा हळदी कुंकू सुद्धा लावू शकता. तर आता बऱ्याचशाच ताई विचारतात की शीतल ताई तू जी हळद आहे ती कशी लावते. तर बघा ही हळद मी ओली केलेली असते. ह्याच्यामध्ये गंगाजल, त्यासोबत थोडंसं केशर अष्टगंध आणि हळद टाकलेली असते. त्यासोबत त्याच्यामध्ये गुलाबजल सुद्धा मी टाकलेलं असतं. तर हा दिवा आहे आपल्याकडला. हा दिवा म्हणजे निरांजन आहे. हे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल. तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक तुपाची वात लावायची आहे. बऱ्याचशाच ताईने आपल्याकडं शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा डब्बा घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये बघा बरोबर 108 तुपाचे दिवे 50 वातींचा डब्बा तुम्हाला मिळतोय. त्याच्यामध्ये 50 वाती असतात आणि 1 तास 10 मिनिटं चालतो. तर बघा हा आपल्याकडला शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा डब्बा आहे. ह्याच्यामध्ये बघा बरोबर मोजून 50 वातींचा हा डब्बा आहे. तर ह्यातली वात आपण लावणार आहे कुंचन सेवेसाठी किंवा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही ह्यातला तुपाचा दिवा लावायचा आहे. बरोबर 50 वाती 1 तास 10 मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा. ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर अर्धा तास चालणारा सुद्धा तुपाचा दिवा आपल्याकडे मिळतो. बरोबर अर्धा तास चालतो. म्हणजे ह्याच्यामध्ये 30 वाती आहेत. तुम्हाला अगदी जो आवडतोय आणि जो तुम्हाला घेणं योग्य वाटतं ते तुम्ही घेऊ शकता. तर हा 30 वातींचा आहे. हा अर्धा तास चालतो. पण मी नेहमी 1 तास चालणार का वापरते कारण माझी पूजा खूप वेळ चालते आणि मला असं वाटतं की भरपूर वेळ हा दिवा आपल्या देवघरामध्ये राहावा म्हणून मी हा 50 वातींचा बरोबर डब्बा मागवते. म्हणजे मी तो घेते कारण मला हा 50 वातींचा 1 तास 10 मिनिटं चालणारा आवडतो. कारण लक्ष्मीची एवढी मनोभावे सेवा करतोय आपण तर तो खूप वेळ चालला तर छान वाटतं. त्यासोबत बघा मी गुलाब अत्तर घेतलेला आहे. तर हे गुलाब जे अत्तर आहे ते माता लक्ष्मीच्या दिव्यामध्ये मी टाकते. कारण ह्या खुशबूदार वातावरणाने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये लवकर लक्ष्मी प्राप्ती होते किंवा अखंड लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. ही पूर्ण बॉटल बघा संपली, थोडीशीच राहिलेली आहे. कारण मी माता लक्ष्मीच्या सेवेसाठी ओरिजिनल प्युअर गुलाबाचा अत्तर घेते. त्याचबरोबर बघा आता आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याच्या अगोदर आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत. दीपक ज्योती नमस्तुते
त्याचबरोबर दिव्याला एक फुल सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे, 1 किंवा 2 फुलं ठेवू शकता. तर हे छोटेसे बटन गुलाब आहेत जे की मला खूप आवडतात, त्यामुळे मी नेहमी आणते कारण मला स्वतःला खूप आवडतात. त्याचबरोबर बघा, लक्ष्मी मातेच्या सेवेसाठी मी जी अगरबत्ती घेते ती गुलाब अगरबत्ती आहे, रोजवूड अगरबत्ती. तुम्हाला तर माहिती आहे आपल्याकडली ही गुलाब अगरबत्ती किती सुंदर आहे. सुगंध जर म्हणाल तर ज्या ताईंनी घेतल्यात त्या ताई कमेंट करतीलच. त्यामुळे मी नेहमी देवपूजेमध्ये माझ्या ही गुलाबाची अगरबत्ती मी घेते. लक्ष्मी मातेच्या गुलाब, केवडा आणि मोगरा ह्या 3 अगरबत्त्या माझ्या देवपूजेमध्ये नेहमी असतात. त्याचबरोबर बघा, बरोबर 1.5 तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती, ह्यातली एकच स्टिक लावायची तुम्हाला, कारण 1.5 तास चालणारी रुद्राक्ष अगरबत्ती आणि जाड आहे बरं का. 130 रुपयाला 100 ग्रॅम. हे बघा, ह्याची स्टिक किती जाड आहे. ही रुद्राक्ष अगरबत्ती आहे, बरोबर 1.5 तास चालते. ज्या ताईंना रुद्राक्ष अगरबत्ती हवी त्यांनी लवकरात लवकर मेसेज करा. सोमवारच्या दिवशी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी सुद्धा तुम्ही ही रुद्राक्ष अगरबत्ती घेऊ शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे रुद्राक्ष अगरबत्ती मिळते, बरोबर 1.5 तास चालते. आणि या अगरबत्तीचा जो वास आहे तो तुमच्या घरामध्ये दिवसभर राहतो बरं का. दिवसभर तुमच्या घरामध्ये या अगरबत्तीचा वास राहतो. तुम्ही नक्की एकदा घ्या आणि तुम्ही स्वतः अनुभव सांगाल. तर बघा, यातले मी आता 2 अगरबत्तीची स्टिक लावणार आहे. रोजवूड अगरबत्ती, खूप सुंदर आणि छान क्वालिटीची रोजवूड अगरबत्ती आहे. तर मला तरी पर्सनली खूप आवडते याचा वास, कारण गुलाबाचा फ्लेवर आहे आणि त्यातल्या त्यात माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळं तुम्ही सुद्धा ही गुलाब अगरबत्ती नक्की ट्राय करा. ज्या ताईंना गुलाब अगरबत्ती हवी आणि आमच्या अगरबत्त्या ज्या आहेत त्याचा उग्रट वास किंवा ज्यांचं डोकं दुखतं, ज्यांना अगरबत्तीच्या वासाने शिंका येतात, त्रास होतो, त्यांना तो होणार नाही. कारण ह्याच्यामध्ये कोणतंही केमिकल नाहीये किंवा ह्याच्यामध्ये कोणतंही रंग किंवा ह्याच्यामध्ये कोणत्याही अशा गोष्टी ऍड नाहीयेत. ह्या अगरबत्त्या ज्या आपल्याकडल्या आहेत त्या सगळ्या नॅचरल आहेत. त्यामुळे तुम्ही ऑर्डर करू शकता. ज्या ताईंनी घेतलेल्या आहेत त्यांचं पुन्हा पुन्हा रिऑर्डर आहे बरं का अगरबत्त्यांची. त्यामुळे तुम्ही बिनधास्त विश्वास ठेवून ह्या अगरबत्त्या आपल्याकडे ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या अगरबत्त्या आपल्याकडे मिळतात. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. आता बघा, बऱ्याचशाच ताई म्हणतात की ताई तुमचा जो बाऊल आहे ह्याच्यामध्ये बघा विभूती अगदी व्यवस्थित पडते, पायदळी तुडवली जात नाही, इकडे तिकडे विभूती पडत नाही. तर मी एक रुद्राक्ष अगरबत्ती लावली आणि 2 गुलाब लावलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा अगरबत्ती ठेवण्यासाठी स्टँड बाउल जो आहे तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता आपल्याकडे. आणि हा जो कमळाचा स्टँड बाउल आहे अगरबत्तीचा तो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज करा. त्यासोबत बघा, पुन्हा एकदा दाखवते, शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे सुद्धा आपल्याकडे मिळतात. ह्याच्यामध्ये बरोबर 50 वाती आहेत आणि 1 तास 10 मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा. ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. बघा, गजरे खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडे माझ्याकडे असतात बरं का. कारण मला माता लक्ष्मीच्या सेवेसाठी किंवा नित्य सेवेसाठी गजरा हा खूप आवडता विषय आहे. त्यामुळं वास सुद्धा खूप छान येतो आणि आईसाहेब सुद्धा खूप प्रसन्न होतात. त्यामुळे प्रत्येक वेळेस प्रत्येक ताई विचारतात ताई एवढी फुलं तुम्हाला कशी मिळतात. तर आहे, स्वामींची कृपा आहे आणि काकू आमच्या इथं खूप छान अशी फुलं देतात. बऱ्याचशाच ताई काकूंकडे फुलं सुद्धा घेतात, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. कारण फ्रेश असतात, चांगली असतात आणि फुलापेक्षा एक सेवा म्हणून स्वामींची त्या नेहमीच छान छान फुलं सुद्धा आपल्याला देत असतात. त्यामुळं ह्या सेवेची थोडीफार का होईना पुण्य त्यांना सुद्धा मिळतं, कारण त्यांच्यामुळेच एवढी छान फुलं आपल्याला मिळतात. तर हे माता लक्ष्मीला बघा, हा गजरा सुद्धा मी नेहमी घालत असते. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. बघा, सुंदर असा आई साहेबांना आपण आता गजरा घातलेला आहे मोगऱ्याचा. त्याचबरोबर बघा,
अष्टलक्ष्मी दिवा बऱ्याचशाच ताई आपल्याकडं अष्टलक्ष्मी दिवा घेत आहेत, तर अष्टलक्ष्मी दिव्याला सुद्धा आपण अलंकरित करून घेणार आहे. तर अष्टलक्ष्मी दिव्याला बघा हळदीचं लिंपण तुम्ही करू शकता किंवा अगदी तुम्ही असं हळदीचं लिंपण म्हणजे सगळीकडे अशी हळद सुद्धा दिव्याला लावू शकता. तर ह्या दिव्याला अशी तुम्हाला हळद लावून घ्यायची आहे. बऱ्याचशाच ताई फक्त कुंकू हळद लावतात तरी चालतं, जशी तुमची इच्छा. तर हा अष्टलक्ष्मी दिवा आहे तो 8 दिशांचं आपल्याला चांगली पॉझिटिव्हिटी देण्याचं काम करतो. कारण 8 दिशा 8 एंट्रन्सचं वेगवेगळं महत्त्व आहे वास्तुशास्त्रामध्ये. त्यामुळे 8 लक्ष्मींची आपल्याकडून सेवा पण होते आणि अष्टलक्ष्मी दिव्याच्या सेवेमुळं आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी होतात, आपली प्रगती होते. व्यवसाय उद्योगामध्ये हा दिवा लावला तर तुम्हाला खूप चांगली ग्रोथ आणि सक्सेस मिळतो. तर बघा सुंदर असा अष्टलक्ष्मी दिवा आहे. तर हा जो दिवा आहे तो दिवा आता मी या कासव स्टँडवर ठेवणार आहे. हे बघू शकता, ह्या कासव स्टँडला मी ऑलरेडी तांदूळ वाहिलेला आहे, हळदी कुंकू लावलेला आहे. तर ह्याच्यावरती हा दिवा मी प्रज्वलित करणार आहे. ज्या ताईंना अष्टलक्ष्मी दिवा घ्यायचा आहे त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. कारण अष्टलक्ष्मी दिवा गुरुपौर्णिमेमुळे भरपूर बुकिंग आहेत. गेल्या 1 महिन्यापासून रोजचे अष्टलक्ष्मी दिवे 20-25 बुकिंग असतात. पण सगळ्यात मोठा जो दिवा आहे तो बऱ्याचशाच ताईंना आवडतो, कारण त्याच्यामध्ये तेवढा कोरीवपणा जास्त आहे. तर बघा असा अष्टलक्ष्मी दिव्याला मी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेला आहे. तर हा जो दिवा आहे तो आता मी त्या आसनावरती ठेवणार आहे. आता तुम्ही मला त्या दिव्याचं त्या उत्तरेकडेच तोंड का केलं, कारण लक्ष्मी माता ही उत्तर दिशेला, लक्ष्मी मातेची दिशा ही उत्तर दिशा असल्यामुळं मी उत्तरेकडे तोंड केलेलं आहे. तर बघा आता या दिव्यामध्ये मी वाट ठेवतेय. तर तुम्ही सुद्धा अष्टलक्ष्मी दिवा जो आहे तो तुम्ही मंगळवारी शुक्रवारी लावू शकता आणि इतर दिवशी जरी रोज लावला तरी चांगला आहे. पण मंगळवारी शुक्रवारी तर याच्यामध्ये बघा तुम्हाला तेल टाकायचं आहे. आता अष्टलक्ष्मी दिवा प्रज्वलित करून आपण धनलक्ष्मी कुंचन सेवेला सुरुवात करणार आहे. तर बऱ्याचशाच ताईंचं बुकिंग जवळपास तुम्ही बघा आपल्याकडे 1,500 क्वांटिटीमध्ये कुंचन बनवून तयार झालेले आहेत. कारण गुरुपौर्णिमा आहे आणि भरपूर ताईंचे कुंचन हे पूजा करायचे आहेत. त्यामुळे आपण हे कुंचनची सुद्धा विधिवत सेवा करणार आहे. ज्या ताईंना कुंचन हवा त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे आणि कुंचनसोबत पूजा सामग्रीसाठी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तर हा एक कुंचन आहे तो माता लक्ष्मीच्या समोर आपण त्याची विधिवत पूजा करणार आहे. तर आता हा अष्टलक्ष्मी दिवा जो तुम्ही बघताय त्या दिव्यामध्ये बघा आता आपण तेल टाकणार आहे. तुम्ही तिळाचं तेल घेऊ शकता. आपल्याकडलं सुद्धा हे प्रार्थना गोल्ड तिळाचं तेल आहे. कारण तिळाचं तेल हे पूजेसाठी चांगलं असतं. कारण ह्या अष्टलक्ष्मी दिव्यामध्ये तुपाचा दिवा लावला तर काय होतं की तुपात म्हणजे आळतं ना, त्यामुळं तुम्ही एक तुपाचा दिवा असं लावू शकता तुमच्या एखाद्या निरांजनमध्ये, किंवा जे निरांजन तुम्ही बघताय ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवं त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते. तुम्ही तो दिवा एखाद्या डिशमध्ये सुद्धा पानवेल डिशमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुमच्याकडे जर असेल डिश मोठी त्याच्यात ठेवू शकता किंवा अगदी हे कासवाचं असेल, कारण कासव हे समुद्र मंत्रात आलेले एक रत्न आहे. त्यामुळे कासवावरती कोणती सेवा किंवा कासव देवघरात ठेवणं हे लक्ष्मी प्रतीक आहे, लक्ष्मी कारक आहे. त्यामुळे हा कासवाचा पाट आहे जो की मी आज ठेवलेला आहे दिव्याच्या खाली. त्यामुळे मोठ्या दिव्याला हा कासवाचा पाटावरती हा मोठा दिवा बसतो. ज्या ताईंना हवा त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. असं हा छान असा आपण दिव्याची पूजा केलेली आहे विधिवत तुम्ही बघू शकता. आणि दिव्याला सुद्धा अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे. कारण आपलं 8 दिशांचं संरक्षण किंवा 8 दिशा चांगलं आपल्याला घरामध्ये पॉझिटिव्हिटी, त्यासोबत आपल्याला घरामध्ये सकारात्मकता देण्याचं काम ह्या दिशा करतात. 8 एंट्रन्स करतात. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर अशी अष्टलक्ष्मी दिवा म्हणजे दीपपूजन खूप महत्त्वाचं आहे बरं का. ज्या ताई दिव्याचं पूजनाने जर सेवा करतात त्यांना सुद्धा ह्या सेवेचे खूप चांगले अनुभव आणि खूप चांगले रिझल्ट हे नक्की मिळतात.
त्याचबरोबर बघा आता आपण धनलक्ष्मी कुंचन सेवा सुरू करणार आहे. हा एका ताईंचा ऑर्डरचा आहे आणि भरपूरशा ऑर्डरचे आहेत, पण हा एक भरणार आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे धनलक्ष्मी कुंचन मध्ये सुद्धा मी अक्षता वगैरे टाकणार आहे. तर बघा हळदी कुंकू लावून असं अलंकरित करून घ्यायचं आहे या कुंचनला. आणि हे कुंचन बघा विधिवत पूजा करायची आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या अक्षता, त्यासोबत चांदीचे रत्न, सगळे रत्न तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे आहे. तर सगळ्या कुंचनची विधिवत पूजा होणार आहे माता लक्ष्मीच्या साक्षीने. सर्वांचे जे काही आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत ते दूर व्हावे. आता आदिमाया आदिशक्ती स्वरूपात तुम्ही स्वामी आईंची जी काही मूर्ती बघताय ती मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याचबरोबर बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी लागणारी पूजा सामग्री सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल. तर असं धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे. ज्या ताईंना आर्थिक त्रास आहे किंवा प्रॉब्लेम्स आहेत अशाने धनलक्ष्मी कुंचन सेवा ह्या प्रभावी सेवा आहे. भरपूरसे चांगले रिझल्ट आणि अनुभव आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवरती नेहमी बघता. ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचन घ्यायचं आहे त्यांनी सुद्धा अशी विधिवत छानशी पूजा करायची आहे. तर आता बघा याला सगळ्याला हळदी कुंकूला अलंकरित करून घ्यायचं आहे आपल्याला सर्वप्रथम. त्याच्यानंतर माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत धनलक्ष्मी कुंचन सेवा करायची आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी 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 नमस्तुते. तर धनलक्ष्मी कुंचनला सगळ्याला अलंकरित करून घ्यायचं आहे. त्यासोबत बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी लागणारी पूजा सामग्री तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल. काय काय लागतं धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी. तर ही तांदळाची सेवा आहे. तांदळासोबत काय काय लागतं तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर याच्यामध्ये धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी पूजा सामग्री काय काय लागते असे बऱ्याचशा ताईंचा प्रश्न असतो. तर बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेची पूजा सामग्री आहे. तर त्याच्यामध्ये बघा हे जे तुम्ही बघताय हे पंचरत्न आहे. हे पंचरत्न आहे माता लक्ष्मीचं. त्यासोबत बघा ह्या कवड्या आहेत. ह्या कवड्या आहेत त्या पिवळ्या कवड्या आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या. त्याच्यामध्ये बघा हे गोमती चक्र आहेत. बऱ्याचशाच ताईंना गोमती चक्र हवे असतात कारण हे विष्णूंचं चक्र आहे. त्याचबरोबर बघा चांदीचं हळकुंड सुद्धा तुम्हाला सेवेसाठी लागतं कारण तुम्हाला सांगितलं की चांदी माता लक्ष्मीला प्रिय आहे. त्याच बघा एक कमळाचं फूल आहे जे की चांदीचं आहे हे सुद्धा तुम्हाला लागतं. त्यासोबत बघा हे पारिजातक आहे. भगवान विष्णूंचं फूल आहे. जिथं विष्णूंची सेवा, जिथं विष्णू खुश तिथं माता लक्ष्मी खुश होतेच. त्यासोबत बघा ह्या गुंजा आहेत. म्हणजे तुम्ही 7 गुंजा घेऊ शकता किंवा 11 लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ह्या गुंजा आहेत. त्याचबरोबर बघा 2 मोती सुद्धा तुम्हाला सेवेसाठी लागतात. त्याचबरोबर बघा पोळा 2 पोळे मी घेतलेले आहेत. इथं बघा हे 2 पोळे आहेत. त्याचबरोबर चांदीचं श्रीफळ आहे. बघा चांदीचं श्रीफळ आहे. त्याचबरोबर बघा चांदीच्या अक्षता आहेत कारण ह्या चांदीच्या तुम्ही 7 अक्षता घेऊ शकता किंवा 11 अक्षता घेऊ शकता ह्या चांदीच्या अक्षता. त्यासोबत बघा लवंग आहे पण तुम्हाला 2 किंवा 4 क्वांटिटीमध्ये लवंगा घ्यायच्या आहेत कारण सध्या गुरुपौर्णिमेमुळे भरपूरसं स्टॉक आउट झालेत. लवंगा पण मिळतील. त्यासोबत बघा हे उधळायचं फूल एक तुम्हाला घ्यायचं आहे. आणि ज्यांना संतान प्राप्ती सेवा करताय किंवा लक्ष्मी विष्णूंची दोघांची सेवा ज्यांना करायची त्यांनी ही तुळशीचं तुळस घ्यायची. विष्णू लक्ष्मी तुळस, शंखचक्र आणि विष्णू लक्ष्मीची तुळस अशी प्रतिमा असणारी ही तुळस आहे. बघा इथं विष्णूंची प्रतिमा आहे आणि इकडे माता लक्ष्मी शंखचक्र. ज्यांना विष्णू लक्ष्मीची सेवा करायची आहे त्यांनी ही विष्णू लक्ष्मी तुळस घ्यायची आहे. तर ही अशी सेवा आहे. तर आता आपण सेवेला सुरुवात करणार आहे. सगळ्या कुंचनला अलंकरित करून घ्यायचं आहे हळदी कुंकू लावून. त्यासोबत माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत ही सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे. ज्या ताई नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः.
ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 तर आता आपल्याला कुंचन हा तांदळाने आणि अक्षदाने भरायचा आहे। तर ज्या ताईंना अष्टलक्ष्मी दिवा हवा त्यांनी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा। त्यासोबत आदिशक्ती आदि माया रूपामध्ये बघा आई साहेब स्वामी आई आपले विराजमान आहे। त्यांचं जे आसन आहे मार्बलचं ते सुद्धा तुम्हाला मिळेल। पाठीमागचं बॅकग्राऊंड सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। त्याचबरोबर बघा धनलक्ष्मी कुंचन आहे तो हे सगळ्या ताईंच्या ऑर्डरचे आहेत बरं का। फक्त मी विधिवत पूजा करते कारण गुरुपौर्णिमा असल्यामुळे भरपूर ताईंचं बुकिंग आहे आणि रोज धनलक्ष्मी कुंचनची पूजा होते कारण तुमचा कुंचन पूजा विधी केल्याशिवाय मी पाठवत नाही। त्यामुळे जी सेवा आहे ती प्रत्येक शुक्रवारी आणि मंगळवारी तुम्हाला करायची आहे। त्यासोबत पौर्णिमा अमावस्याला सुद्धा ही पूजा केली तरी चालते। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः।
ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। हे पंचरत्न आहेत बरं का हे सगळे। त्याचबरोबर एक चांदीचं कमळाचं फूल शेवटी आपल्याला त्या कुंचनवर ठेवायचं आहे। त्यासोबत बघा विष्णू लक्ष्मी तुळस, त्या तुळशीला सुद्धा हळदी कुंकू अलंकरित करायचं आहे। ज्यांना विष्णूंची लक्ष्मीची सोबत सेवा करायची आहे त्यांनी विष्णू लक्ष्मीची तुळस त्याच्यावरती ठेवली तरी चालते किंवा संतान प्राप्तीसाठी। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। तर बघा सुंदर अशी ही पूजा झालेली आहे धनलक्ष्मी कुंचनची। बऱ्याचशा ताईंना हा धनलक्ष्मी कुंचन खूप आवडतं, ऑर्डर सुद्धा करायचा असतो आणि विधिवत पूजा करून हवा असतो। तर सगळ्या ताईंची कुंचने विधिवत पूजा करूनच घरपोच मिळणार आहेत। तर लक्ष्मीची बघा सेवा झालेली आहे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या साक्षीने। आणि हे बघा 50 वातींचा डब्बा आहे। तर असं सेम आपल्याला ह्या सगळ्या कुंचनमध्ये मी तांदूळ टाकत मंत्र सुद्धा म्हणणार आहे। त्याचबरोबर बघा ज्या ताईने ऑर्डर केलेला आहे त्यांना विधिवत पूजा करून मिळणार आहे, कारण कुंचनची क्वांटिटी तुम्हाला बघायलाच मिळेल उद्याच्या व्हिडिओमध्ये। जवळपास आपल्याकडे कुंचन जे आहे ते 1000+ क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत। ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा। त्यात बघा हा चांदीचा शिक्का आहे। लक्ष्मीची सेवा झाल्यानंतर हा चांदीच्या शिक्क्याला हळदी कुंकू लावून अलंकरित करून आपल्याला त्या कुंचनवरती ठेवायचं आहे। तर ही कुंचन सेवा आपली अशी पूर्ण होते। आता ह्यातले रत्न तुम्हाला एका पोटलीमध्ये ठेवायचे आहेत। पोटली आपल्याकडे सगळ्या स्टॉक आउट आहेत, पण एक 4-5 दिवसामध्ये पोटल्या बनवून तयार होतील, तेव्हा तुम्ही पोटलीचं बुकिंग करू शकता। तर अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे। सेम सगळ्या ह्याच्यामध्ये गुलाबाचं फूल आणि अक्षता टाकून माता लक्ष्मीचा मंत्र म्हणणार आहे। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। 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 सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते। आई तुळजाभवानी माता की जय। जगदंब जगदंब आई साहेब की जय। तर बघा इतका मोठा लोड आहे गुरुपौर्णिमेचा, तरीही सगळ्या ताईंचे बघा कुंचन, म्हणजे हे कुंचन फक्त एका दिवसाचं बुकिंग आहे बरं का। बाकीच्या कुंचनची सुद्धा विधिवत पूजा होणार आहे। ज्या ताईंचे हे बुकिंगचे आहेत त्यांना मिळणार आहेत, कारण दिवसाला कुंचन कमीत कमी 20 ते 30 कुंचन बुकिंग असतं जास्तीत जास्त। आणि गुरुपौर्णिमेमुळे तर कालचं कुंचन बुकिंग होतं ते जवळपास 55 ताईंचं बुकिंग आहे कालच्या कुंचनचं। आणि ज्यांचं आजचं आहे त्यांची सुद्धा विधिवत मी पूजा केलेली आहे, कारण प्रत्येक पूजा साहित्य प्रत्येक गोष्टीची पूजाविधी केल्याशिवाय मी तुम्हाला घरपोच पाठवत नाही। त्यासोबत बघा माता लक्ष्मीला आपल्याला कच्च्या दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो। हे कच्चं दूध आहे बरं का। तर ह्याच्यासाठी मी चांदीची वाटी घेते। माता लक्ष्मीला नैवेद्य नेहमी चांदीच्या वाटीमध्ये दाखवायचा आहे। गुळ फुटाणे किंवा कच्चं दूध वगैरे तुम्ही नैवेद्य दाखवू शकता। नैवेद्यम समर्पयामि।
तर अशी विधिवत कुंचन सेवा आपली पूर्ण झालेली आहे. साधी पूजा मांडलेली आहे, रांगोळी वगैरे काढली नाहीये, कारण गुरुपौर्णिमा आहे, पॅकिंगचं सुद्धा काम चालू आहे, लोड खूप कामाचा आहे. पण कसं असतं, एक सगळ्यात त्यांचा एक भाव असतो की शीतलताई तुझ्या हातूनच पूजाविधी करून पाठव. तर बघा, हा धनाचा वर्षाव करणारा फोटो सुद्धा उपलब्ध आहे, कुंचन उपलब्ध आहे. त्याचबरोबर बघा, हा सुंदर असा अष्टलक्ष्मी दिवा उपलब्ध आहे. त्याचबरोबर आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आईसाहेबांची मूर्ती आणि हे मार्बलचं आसन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. आता आपण अग्निदेवता आणि आपले जे अन्नपूर्णा देवता आहे त्याची पूजा पण विधिवत करणार आहे. तर बघा, सुंदर असं झाडाचं पिवळ्या कलरचं फुल आहे. बघा, माता लक्ष्मीने आशीर्वाद पण दिला. कुंचन सेवा पण पूर्ण झालेली आहे. ज्या ताईंचा कुंचन होता पूजेचा, सर्वांची विधिवत आज धनलक्ष्मी कुंचन सेवा पार पडलेली आहे. ज्या ताईंनी अजूनही कुंचन बुकिंग केला नाहीये त्यांनी लवकरात लवकर कुंचन ऑर्डर करा. खूप सुंदर आणि छान विधिवत पूजा करून अगदी तुम्हाला हा कुंचन घरपोच मिळणार आहे. त्यामुळे बिंदास्त राहा, तुमच्या सगळ्या आयुष्यातले प्रॉब्लेम दूर होतील. पण त्यासाठी तुम्हाला सुद्धा तुमच्या मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी ठेवावी लागते. त्याचबरोबर बघा, अग्निदेवता आणि अन्नपूर्णाचा वास आपल्या देवघर किचनमध्ये असतो. त्यामुळे किचन सुद्धा देवघरापेक्षा कमी नाही असं आपण नेहमी म्हणण्यापेक्षा मानायलाच पाहिजे, कारण किचनचं सुद्धा खूप वास्तुशास्त्रामध्ये महत्त्व आहे. तर मी किचनमध्ये बघा, पितळेचा दिवा न लावता मी किचनमध्ये नाही का मार्बलचा दिव्याचं पूजा विधिवत करत असते. तर हा मार्बलचा दिवा सुद्धा निरांजन सुद्धा आपल्याकडे मिळतं. त्यासोबत बघा, अग्निदेवता आणि अन्नपूर्णा देवता यांचं पूजन विधिवत होणं खूप चांगलं असतं. कारण स्वयंपाकघर किंवा आपलं किचन जे असतं ते सुद्धा आपला एका मंदिरापेक्षा कमी नाहीये, कारण आपण त्याची पूजा करतो, पूजलं जातं. कारण आपण तिथूनच आपल्या आयुष्याची सुरुवात होते. जे अन्न आपण खातो त्याच्यामुळेच आपले चांगले वाईट विचार तयार होतात. त्याचबरोबर त्यापासूनच आपली चांगली हेल्थ राहते. आणि त्यामुळे आपण अन्नपूर्णा मातेची सुद्धा विधिवत पूजा करणं खूप गरजेचं असतं. कारण आपल्या घरामध्ये जसं आपण अन्नपूर्णा मातेची सेवा करू किंवा आपण आपल्या घरामध्ये जे चांगलं काही करू, जे चांगलं आहार घेऊ, त्याच्यामुळेच आपलं दिवस किंवा आपलं आयुष्य चांगलं जात असतो. त्यामुळे आपण कसं एक चांगली पॉझिटिव्हिटी घेऊनच घरातून बाहेर पडतो. अन्नपूर्णे सदानंदे प्राणवल्लभे. त्याचबरोबर बघा, आपल्याला काय करायचंय, आपल्याला एक हे करायचंय, म्हणजे आपल्याकडे जे खलबत्ता मिळतो, बऱ्याचशा ताईंना ह्या खलबत्त्याबद्दल माहिती आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म, अन्नपूर्णा रांगोळी साचा, अन्नपूर्णा रांगोळी सुद्धा काढायची आहे गॅसच्या ओट्यावरती. तर बघा, आपल्याकडे हा खलबत्ता खूप सुंदर मिळतो, कारण खासा बनवून घेतलाय. कारण किचनवरती आपण जेव्हा अन्नपूर्णेची सेवा करतो तेव्हा ह्या खलबत्त्याला सुद्धा आपल्याला अलंकरित करायचं आहे. तर ह्या खलबत्त्यामध्ये मी इलायची किंवा आलं वगैरे हे करते, चहासाठी कुटते. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा खलबत्ता आपल्याकडे ऑर्डर करू शकता. त्यासोबत बघा, खलबत्त्याला सुंदर असं हळदी कुंकवाने तुम्हाला अलंकरित करून घ्यायचं आहे. मी नेहमी सांगते, जी पूजा साहित्याची पूजा आध्यात्मिक गोष्ट असते त्याला अलंकरित करून घेत जा. तर बघा, ह्याला सुद्धा मी असं अलंकरित करून घेतलेलं आहे. त्यामुळे याची सुद्धा आता इथं विधिवत आपण पूजा करणार आहे. त्यासोबत बघा, आपल्याकडे अन्न हे पूर्ण ब्रह्म अशी पाटी मिळते, तुम्हाला तर माहितीच आहे. बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडं ऑर्डर केलेली आहे. त्याचबरोबर बघा, ही पक्कड आहे, म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा रोजच्या आपल्या स्वयंपाकघरातलं, म्हणजे स्वयंपाकघर म्हणजे स्वयंपाक मंदिर असं सुद्धा म्हणू शकता, हे आपल्याला नेहमी लागतं. त्यामुळे याची सुद्धा आपण विधिवत पूजा केलेली आहे. त्यासोबत बघा, तुमच्या घरामध्ये डायनिंग टेबल असेल किंवा हॉल असेल, तिथं हे अन्न हे पूर्ण ब्रह्म अशी तुम्ही पाटी ठेवू शकता. ही सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून ऑर्डर करू शकता. अन्न हे पूर्ण ब्रह्म. आता बघा, इथं पण आपण शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा, जो की 50 वातींचा हा डब्बा आपल्याकडे मिळतो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. ह्याच्यामधला बघा, शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आपण आता लावणार आहे. 1 तास 10 मिनिटं बरोबर चालतो. ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे. बघा, असं आपल्या तुपाचा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. कारण तुपाच्या दिव्याने आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळतात. किंवा अन्नपूर्णा माता म्हणजे आपण त्यांच्यामुळेच आहे आणि त्यांच्यामुळेच आपल्याला चांगला आहार मिळतो. त्यासोबत आपलं अग्निदेवता, जलदेवता, वायुदेवता ह्या सगळ्यांची आपण पूजा करतो. तशीच आपल्या देवघरामध्ये अग्निदेवतांची सुद्धा पूजा होणं खूप गरजेचं असते. तर बघा, दिव्याला सुद्धा आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. आता हे दिवा आणि हे तुम्ही बघताय, हे सुद्धा ह्याला सुद्धा ओवाळून घ्यायचं आहे. त्याचबरोबर गॅसला सुद्धा ओवाळून तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, अन्नपूर्णाची रांगोळी सुद्धा तुम्ही काढू शकता. अन्न हे पूर्ण ब्रह्म ही रांगोळी किंवा अन्नपूर्णाची रांगोळी काढू शकता. अन्नपूर्णा मातेची मूर्ती सुद्धा अगदी तुम्ही ठेवू शकता. किंवा
तुम्ही छान असं खीर वगैरे सुद्धा विधिवत पूजा करून बनवू शकता। तर बघा हा सुंदर असे आपल्या गॅसची आज पूजा झालेली आहे। पण ह्याच्यावरती आपण अन्नधान्य किंवा आपल्या आयुष्याची सुरुवात ही आपल्या गॅसपासून किंवा चांगल्या ह्याच्यापासून होते, त्यामुळे आपण नेहमी पूजाविधी करायलाच पाहिजे। तर बघा दिव्याला सुद्धा आपल्याला एक फूल असं ठेवायचं आहे। तर बघा अन्न हे पूर्ण ब्रह्म ही रांगोळी साचा आपल्याकडे मिळतो। तर ह्याच्यावरती मी काढणार आहे अन्न हे अन्नपूर्णा प्रसन्न। पण अन्नपूर्णा मातेची पूजा आणि अग्निदेवताची पूजा आपण करतो, त्यामुळे अन्नपूर्णा मातेची अशी रांगोळी मी काढलेली आहे। आता बऱ्याचशाच ताई म्हणतील की ताई स्वयंपाक करताना काय करावं? तर तुमचा स्वयंपाक वगैरे करून झाल्यानंतर किंवा सकाळी लवकर उठून सेवा करून पुन्हा एकदा ही रांगोळी जरी तुम्ही पुसली तरी चालते। शुक्रवारची सेवा करायची आहे अन्नपूर्णा प्रसन्न। त्याच्यामध्ये बघा थोडेसे हळदी कुंकू सुद्धा आपल्याला टाकायचे आहे रांगोळीवरती, कारण रांगोळी ही निगेटिव्हिटी खेचण्याचं काम करते। आवाज थोडा कमी येईल कारण पाऊस खूप जोरदार चालू आहे बरं का। बघा अन्नपूर्णा मातेची आपण पूजा करणार आहे। तर अन्नपूर्णा मातेच्या पूजेसाठी आपण अन्नपूर्णा मातेची मूर्तीची आपण विधिवत पूजा करणार आहे। तर बघा हा आपल्याकडे अन्नपूर्णाचा बाउल स्टँड आहे, तुम्ही नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये बघता। त्यामुळे बघा हा अन्नपूर्णा मातेचा मोठा बाउल स्टँड आहे। या बाउल स्टँडवरती आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवणार आहे तांदूळ भरून। तर ह्याची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे। तर ह्याला हळदी कुंकू लावून आपण अलंकरित करून घेतलेलं आहे। अन्नपूर्णे सदानंदे त्याला वल्लभे म्हणजे तसंच बघा अन्नपूर्णा मातेनं सुद्धा हळदी कुंकू लावून आपण अलंकरित करून घेणार आहे। आणि आता अन्नपूर्णा मातेचा हा आपल्याकडे बाउल स्टँड आहे, ज्याच्यामध्ये अन्नपूर्णा मातेची आपण विधिवत पूजा करून घेणार आहे मूर्तीची। तर बघा किती सुंदर आणि फुल जे बघता येईल असं त्या झाडाचं किती सुंदर आलं आहे ना। हे पूजा सगळ्या करून अगदी मनाला नाही का प्रसन्न वाटतं बरं का, कारण एक चांगली पूजा केलेली बघा। आता बऱ्याचशाच ताई म्हणतात देवाला पैसा लागत नाही, देवाला पूजा साहित्य लागत नाही, देव फक्त भक्तीचा भुकेला आहे। पण तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या सेवा करता ना तेव्हा तुमच्या जे मला प्रसन्न वाटतं ते तुम्ही पैशामध्ये ह्याचं कंपॅरिझन किंवा ह्याची किंमत करू शकत नाही, कारण पैसा आणि सुख ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत। त्यामुळे या सेवेने तुमच्या मला नुसतंच प्रसन्न वाटत नाही, तर तुमच्या घरामध्ये वातावरणसुद्धा पॉझिटिव्ह होण्यासाठी मदत होते। खूप सुंदर आणि छान वातावरण तयार होतं। तर आता अन्नपूर्णा मातेची सुद्धा आपण विधिवत पूजा करणार आहे। तर अन्नपूर्णा बाउल स्टँडसुद्धा आपल्याकडे अन्नपूर्णा मातेची बघाई पाटीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे। बऱ्याचशाच ताईंना ही अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म ही पाटी हवी असते। ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे। ह्या पूजा करून तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघा बाहेर असं आमच्याकडे जोरदार पाऊस चालू आहे, बघू शकता तुम्ही, खूप मोठा पाऊस चालू आहे बरं का। तर आता अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ती आपण आता ठेवणार आहे आणि अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा करणार आहे। तर बघा हे हा आपल्याकडला रांगोळीचा पाट आहे, ह्याच्यावरती अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवणार आहे। हळदी कुंकू लावून अलंकरित करून घ्यायचं आहे। थोडेसे तांदूळ सुद्धा व्हायचे आहे त्याच्यावरती, आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती अन्नपूर्णा मातेची जी काही बाउल स्टँड वाटी आहे, जे काही आसन आहे ते ह्याच्यावरती ठेवायचं आहे। आता ह्याच्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती भरण्यासाठी अगोदर तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत। अन्नपूर्णा मातेचा मंत्र म्हटले अन्नपूर्णा धनधान्य देवी प्रसन्न, 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 अन्नपूर्णा धनधान्य देवी
प्रसन्न अन्नपूर्णा धनधान्य देवी प्रसन्न अन्नपूर्णा धनधान्य देवी प्रसन्न। अन्नपूर्णा ही धनधान्याची अन्नाची देवता असल्यामुळे अन्नपूर्णेचा मंत्र म्हणायचा आहे। त्याचबरोबर बघा पुन्हा एका थोड्याशा हळदी कुंकू टाकायचे आहेत आणि माता अन्नपूर्णेला आसन द्यायचं आहे। तर बघा ही अन्नपूर्णा माता आहे। भरपूर ताईंनी आपल्याकडे अन्नपूर्णा मातेची सुंदर अशी मूर्ती बुक केलेली आहे। तर ही अन्नपूर्णा मातेला सुद्धा हळदी कुंकू लावून अलंकारित करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच अन्नपूर्णा मातेला त्यांचे स्थान द्यायचं आहे, आसन द्यायचं आहे। त्यामुळे तुम्ही अगदी आसन जरी घेतलं लाल कलरचं आपल्याकडे मिळतं तरी चालतं, किंवा तुम्ही जरी असं तांदळात पाटावर ठेवली तरी सुद्धा अन्नपूर्णा माता चालते। तर बघा ही अशी अन्नपूर्णा मातेची छान अशी आपण ह्याच्यावरती ठेवलेले आहेत, कारण अन्नपूर्णा मातेने सगळ्यांच्या घरामध्ये अन्नधान्य येऊ दे, सगळ्यांचं कल्याण होऊ दे आणि सगळ्यांना 2 टायमाचं जेवण मिळू दे, हीच माता अन्नपूर्णेच्या चरणी प्रार्थना। त्याच बघा ह्याला अशी गुलाबाची वगैरे फुलं किंवा तुमच्याकडे जी सुगंधित फुलं मिळतात ती तुम्ही घालू शकता, किंवा अगदी तुम्ही गजरा वगैरे जरी घातला तरी सुद्धा चालतो। तर अशी मी सुगंधित फुलं घालते अन्नपूर्णा मातेला गुलाबाची, तुमच्याकडे जी फुलं असतील तीच तुम्ही वाहू शकता। तर अशी ही अन्नपूर्णा मातेची छान अशी पूजा झालेली आहे। तर अन्नपूर्णा मातेला सुद्धा कळी साखर, गुळ साखर किंवा अगदी तुम्ही तांदळाची खीर सुद्धा नैवेद्य म्हणून दाखवू शकता। हे बघा सगळ्या गॅसची वगैरे पूजा केल्यावरती जेवढं प्रसन्न वाटतं तेवढं आपल्याला प्रसन्न कधीच वाटत नाही, कारण स्वयंपाकघर म्हणजे आपलं एक छोटंसं मंदिर असतं दुसरं, म्हणून आपण त्याला पुजतो आणि छान अशी त्याची विधिवत पूजा करतो। कारण बघा आपल्या आजीपासूनची परंपरा आहे, चुलीला पहिला पोतिरा द्यायची आजी, म्हणजे तो पोतिरा असायचा तो मातीचा असायचा आणि चुलीचा पोतिरा दिल्यानंतर चुलीला त्याच्यावरती आजी दूध ठेवायची, चहा ठेवायची आणि त्याच्यानंतर नमस्कार करूनच स्वयंपाकाला सुरुवात करायची, किंवा अगदी पुरणपोळीचा स्वयंपाक जरी असला तरी सुद्धा आजी अगोदर हळदी कुंकू लावायची आणि कधीतरी बघा स्वच्छ केल्याशिवाय त्याच्यावरती कोणताही स्वयंपाकसुद्धा किंवा कोणतंही जेवण बनलं जायचं नाही। तर अशी परंपरेनुसार बघा चुलीच्या पूजेचं परंपरा होती, पण सध्या चूल नाही आहे, आपलं जे काही जेवण आहे ते आपलं सिटीमध्ये असतं, फ्लॅटमध्ये असतं, त्यामुळे आपण गॅसची अग्नी देवता म्हणून पूजा नक्की करायची आहे। तर अशी बघा छानशी पूजा आहे, तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही बघा सुगंधी त्यांना फुलं गजऱ्याची वगैरे वाहिली तरी चालतात आणि खूप सुंदर अशी अन्नपूर्णा माता तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कधी कमी होऊ नये आणि तुम्हाला सर्वांना माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळावा, कारण ते पार्वती स्वरूप आहेत। त्यामुळे त्यांना डोकं खाली ठेवून नमस्कार करा आणि माझ्या घरामध्ये तुम्ही खुश राहा, सगळ्यांना अन्नधान्याची कधीही कमी करू देऊ नका, सर्वांचं कल्याण करा आणि सर्वांना 2 वेळचं जेवण मिळू दे, सर्वांचं आरोग्य तुमच्या कृपेने चांगलं राहू दे, हीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करते। तर अशी छान अशी अन्नपूर्णा मातेची तुम्हाला सुद्धा विधिवत पूजा करायची आहे। अन्नपूर्णा मातेला जर तुमच्याकडे गजरा असेल तर तुम्ही होऊ शकता, नसेल तर काही हरकत नाही, कारण मी आणलेला आहे, कारण मला त्यांच्या सेवा करायची होती त्यामुळे हा गजरा मी घेऊन आलेले आहे। सुंदर अशी अन्नपूर्णा मातेची पूजा। तर बघा नैवेद्य हा लाडवाचा दाखवलेला आहे अन्नपूर्णा मातेला। तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा अशी छान छान पूजा नक्की करा, कारण ह्या पूजेने बघा नुसतंच पूजा नाही आहे, कारण आपल्याला मनाला एक चांगलं समाधान मिळतं आपण चांगली पूजा केल्यामुळं। त्यासोबत जर आपण आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या वास्तूमध्ये जर चांगल्या सेवा पूजा करत असू तर आपल्या सर्वांचं आरोग्यसुद्धा चांगलं राहण्यासाठी मदत होते। तर अशी सुंदरशी पूजा आहे, तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। त्यासोबत बघा तुम्हाला सुद्धा सुंदर असं हे मार्बलचं निरांजन तुपाचा दिवा हवा असल्यास व्हॉट्सअपला मेसेज करा। त्यासोबत हा सुंदरसा छोटासा मार्बलचा खलबत्ता हवा असल्यास सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा। तर बघा सुंदर अशी अन्नपूर्णा मातेची ही मूर्ती आणि हा बाउल स्टँडसुद्धा आपल्याकडे मिळतो। ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा। अन्नपूर्णा रांगोळी साचासुद्धा उपलब्ध आहे। त्यासोबत अन्न हे पूर्ण ब्रह्म, कारण आपल्या घरी जे नातेवाईक येतात कधी कधी बघा अन्नाची नासाडी होते किंवा जेवण वेस्ट जाऊ नये म्हणून आपण तोंडाने बोलण्यापेक्षा हे जर तुम्ही अशी प्लेट जर लावली नेम प्लेट अन्न हे पूर्ण ब्रह्म, तर समोरचा जेवण करताना विचार करेल आणि तो कधी आपल्या घरचं अन्न वाया जाऊ देणार नाही।
तुमचं हॉटेल असेल, व्यवसाय असेल, अगदी कंपनी असेल, तिथं स्टाफ जेवण करताना भरपूरसं काही फेकलं जातं, तिथं सुद्धा तुम्हाला ही पाटी लावायची आहे. तर ज्या ज्या ताईंना ही अन्न हे पूर्ण ब्रह्म पाटी हवी त्यांनी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा. त्याचबरोबर अन्नपूर्णा प्रसन्न रांगोळी साचासुद्धा मिळेल. ही बाऊल वाटीसुद्धा आपल्याकडे अन्नपूर्णा मातेची किंवा नैवेद्यासाठी सुद्धा ठेवू शकता. हा रांगोळी पाट म्हणजे जे तुम्हाला पूजा साहित्य माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतं ते सगळं पूजा साहित्य अगदी तुम्हाला घरपोच मिळणार आहे. त्यामुळं आज एकच दिवस पूजा नाही करायची बरं का. जो काही तुपाचा दिवा असतो ना तो तुम्हाला कायम तुमच्या किचनमध्ये सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करायचा आहे. कारण आपलं किचन म्हणजे एक देवघर आहे, मी नेहमी सांगते. कारण आपण त्याला पूजतो, कारण तिथूनच आपल्या दिवसाची सुरुवात होते. त्यामुळे जे तुम्ही देवघर जे आपलं असतं किंवा आपलं जे स्वयंपाकघर असतं तिथं रोज सकाळ संध्याकाळ एक तुपाचा दिवा आणि एक धूप किंवा अगरबत्ती नक्की दाखवायची आहे. तर ही आजची अशी अन्नपूर्णा मातेची आणि धनलक्ष्मी कुंचनची सेवा झाली. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या ज्या ताईंना हे पूजा साहित्य हवं आहे, मार्बलचं बघा हे निरांजन, खलबत्ता, त्यासोबत बघा ही सुंदर अशी बाऊल आहे, बाऊल पात्र म्हणतात याला, अन्नपूर्णा बाऊल पात्र किंवा नैवेद्य दाखवू शकता किंवा अन्नपूर्णेची सुंदर अशी मूर्ती. त्याचबरोबर बघा हा रांगोळी साचा आणि हे अन्न हे पूर्ण ब्रह्म, त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. त्यासोबत 1 तास चालणारा प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा आपल्याकडे मिळतो. ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. आणि आजची पूजा कशी वाटली, आजचं अन्नपूर्णा माता आणि आपल्या अग्निदेवताचे पूजन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण तुमच्या घरामध्ये सुद्धा एक सकारात्मकता आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी नांदते. त्यामुळे अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा करा आणि अन्नपूर्णा मातेला सुद्धा अलंकरित करा. तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. तर बघा व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी मी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन आणि चांगलं मोटिवेशन करण्याचा नेहमी माझा चांगला प्रयत्न असतो. तर बघा अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने आपल्या घरामधले अन्नधान्याची कमी कधीही होत नाही. त्यासोबत बघा अन्नपूर्णा मातेच्या पूजनाने आपल्या घरामधलं जे वातावरण आहे ते पॉझिटिव्ह सकारात्मक राहतं. कोणताही रोग, कोणतीही निगेटिव्हिटी तुमच्या आसपास सुद्धा भटकत नाही. कारण तुम्ही आपलं जे किचन आहे किंवा आपलं जे स्वयंपाकघर आहे ते आपण मंदिरासारखं पुजतो आणि तिथं जो स्वयंपाक बनतो तो सात्विक बनतो. त्यामुळे तुम्हाला कोणताही रोग, तुमचं आरोग्य सतत खराब होणं ह्या गोष्टी अजिबात तुमच्यासोबत होणार नाहीत. त्यामुळे बघा मंदिर आणि देवघर किंवा देवघर आपण जे देवाचं असतं देवघर असतं, जी रसोई असते आपले जे किचन असतं ते सुद्धा आपलं दुसरं मंदिर असतं. त्यामुळे ते सुद्धा छान ठेवा, क्लीन ठेवा. कधी कधी वेळ भेटत नाही पण वेळ भेटेल तेव्हा किचन क्लीन करा. सकाळ संध्याकाळ एक तरी तुपाचा दिवा असा लावायचा आहे आपल्या किचनमध्ये किंवा आपल्या गॅस समोर किंवा आपल्या रसोई समोर. आणि प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो की आपल्याकडे मिळतो, मी नेहमी व्हिडिओच्या माध्यमातून सांगते, 1 तास 10 मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आपल्याकडे मिळतो. तो तुम्हाला आपल्याकडे 1 तास 10 मिनिटं चालतो आणि प्युअर आहे बरं का. तर आपला तुपाचा दिवा आहे तो महालक्ष्मी प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आहे. ज्या ताईंना शुद्ध महालक्ष्मी प्युअर गाईच्या तुपाचा दिवा हवा त्यांनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तर आजची पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान सेवा. आता बघा गुरुपौर्णिमेचा खूप सगळा लोड आहे तरीही व्हिडिओ मी बनवते. कारण प्रत्येक ताईंना व्हिडिओ बघायची सवय असते किंवा एक त्यांना सवय लागलेली असते की व्हिडिओ नाही आला तर मेसेज, ताई आज आजारी आहात का, तब्येत बरी नाहीये का. तरी वेळात वेळ काढून तुमच्या सर्वांसाठी हा व्हिडिओ केलेला आहे. जे पूजासाठी तुम्हाला आवडतंय त्यासाठी फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. बुकिंग नंबर खाली पिन केलेला आहे, डिस्क्रिप्शन नक्की चेक करा, त्याच्यामध्ये लिंक सुद्धा बघा. धनलक्ष्मी कुंचन सेवा, त्या सेवेचे अनुभव, त्या सेवेची उत्तर पूजा कशी करावी. त्याचबरोबर swamimurtya.com ही आपली ई-कॉमर्स वेबसाईट आहे. त्या वेबसाईटला न चुकता व्हिजिट करायची आहे. त्याच्यावरून सुद्धा भरपूरसं पूजा साहित्य तुम्ही परचेस करू शकता. तर बघा काम चालू आहे कुरिअरचं, पॅकिंगचं, काकूंचं. तुम्हाला सगळ्यांना पूजा साहित्य घरी मिळेल, फक्त विश्वास ठेवा. कुरिअर हा पार्ट आमच्या हातामध्ये नसतो कारण आउट लोकेशन खेड्यापाड्यामध्ये कुरिअर मिळेल 2-3 दिवस 4 दिवस वेळ लागतो. पण काळजी करू नका, सर्वांना पूजा साहित्य मिळणार आहे. तरी आमच्याकडून काही चूक झाली असेल तर तुमची मी मनापासून माफी मागते. प्रत्येक व्हिडिओमध्ये भरपूर ताईंची चांगल्या कमेंट असतात आणि तुमच्या चांगल्या कमेंट्समुळेच आम्हाला हे छान कार्य करण्यासाठी एक प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे तुमचा सपोर्ट, तुमच्या छान कमेंट
त्यासोबत स्वामींचा आशीर्वाद आणि वरदहस्त हा नेहमीच माझ्यावरती जसा आहे तो तुमच्यावरती राव, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। त्यासोबत ह्या ज्या गोष्टी घेणं बऱ्याचशा ताईंना गृहिणींना शक्य नसतं, त्यांच्यासाठी 20 योजना आपण चालू केलेली आहे। महिना 1000 भरायचे आहे आणि 5व्या महिन्यामध्ये तुम्हाला खरेदी करायची आहे आणि त्या खरेदीसोबत तुम्हाला सुंदर असं स्वामी मूर्ती आर्ट कडून गिफ्ट मिळणार आहे। ज्या ताईंना BC नाव नोंदणी करायची आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती मेसेज, त्यांचं नाव, त्यांचा पत्ता सगळं मेन्शन करायचं आहे आणि त्यासोबत जो पेमेंट करतो त्याचा स्क्रीनशॉट प्रत्येक महिन्याला पाठवायचा आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।